तर एंटर युअर फेवरेट कलर्स चॉईस कोड, म्हणजे जो चॉईस कोड आपण एंटर करू त्याचा आपल्याला प्रिंट झाला पाहिजे असा हा प्रोग्राम आहे. म्हणजे जर आपण 1 एंटर केला तर रेड प्रिंट होईल, त्यानंतर एंटर केला तर ग्रीन प्रिंट होईल, त्यानंतर एंटर केला तर येलो प्रिंट होईल, त्यानंतर एंटर केला तर व्हाईट प्रिंट होईल. आणि जर हे सोडून काही एंटर केलं तर आपल्याला मेसेज येईल आणि आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन एंड होऊन जाईल. असा हा प्रोग्राम आहे. तर हा कोड आपण कशाच्या मदतीने लिहू शकतो, तर या ठिकाणी आपण स्विच केसच्या मदतीने असा कोड लिहू शकतो. आता स्विचचा उपयोग आपण प्रोग्रामिंग मध्ये कधी करतो, तर जर आपल्याला पॉसिबल व्हॅल्यू नुसार वेगवेगळ्या कोड एक्झिक्यूट करायचा असेल त्या केस आपण स्विच केसचा उपयोग आपल्या प्रोग्राम मध्ये करतो. तर आपण इथे बघा चॉईसच्या पॉसिबल व्हॅल्यू कोणत्या कोणत्या होत्या, तर 1 3 4 अशा 4 आपण चॉईस दिल्या होत्या. बरोबर. आता त्या चॉईस कशासाठी दिल्या होत्या, तर आपण 4 डिफरंट कलर आपल्याला प्रिंट करायचे होते, त्यामुळे आपण 4 डिफरंट चॉईस दिल्या होत्या. बरोबर. 22 नावाच्या व्हेरिएबलच्या पॉसिबल व्हॅल्यू किती आहेत, तर 4 व्हॅल्यू आहेत. मग आपण स्विच केस मध्ये अशा व्हेरिएबलला पुट करतो ज्या व्हेरिएबलच्या पॉसिबल व्हॅल्यूज मल्टिपल असतील आणि त्या मल्टिपल व्हॅल्यू नुसार आपल्याला वेगवेगळ्या कोड एक्झिक्यूट करायचा असेल. बरोबर. आता इथे तसंच केलेलं आहे.